First of all, I would like to welcome one and all. I am Assistant Professor S.J. Jadhav from Sri Pancham Khemraj Mahavidyalay, Sawantwadi. Okay, for FY BCom students, this is our first lecture and I have decided to discuss with you very basic elements of BCom. बेसिकली बघा FY BComच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी S.J. जाधव पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करते. आपण काय करूया, आता कोविडच्या परिस्थितीमध्ये ओव्हरऑल काय परिस्थिती आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ऑफलाईन आपले लेक्चर कधी स्टार्ट होतील हे आपल्याला काही माहिती नाहीये. तर आपण काय करूया, आपलं जे काही ऑनलाईन जो काही सिलेबस असेल, जो आपल्या युनिव्हर्सिटीनं दिलेला आहे, तो आपल्या परीने काय करूया, स्टार्ट करायचा प्रयत्न करूया. बघा, तुम्ही 12th एक्झाम सक्सेसफुली क्लिअर झालात. आपल्या कॉलेजला FY BComला तुम्ही सर्वांनी ऍडमिशन सुद्धा केलेलं आहे. तर FY BCom साठी आता बघा, BCom डिग्री ओके, ही तुम्ही आतापर्यंत तुम्ही बोर्डची एक्झाम दिलात 12th. तर आता या वर्षी तुम्ही जे FY BComला ऍडमिशन घेतलं आहे ते मुंबई युनिव्हर्सिटीचे तुम्ही काय झालेले आहात, विद्यार्थी आहात. ओके, मुंबई युनिव्हर्सिटी. आणि मुंबई युनिव्हर्सिटीची तुम्हाला काय होणार, आफ्टर कम्प्लिशन ऑफ सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ 3 years ऑल 6 सेमिस्टर तुम्हाला BComची डिग्री कोण देणार, मुंबई युनिव्हर्सिटी देणार. आणि आपल्या कॉलेजचं नाव काय आहे, श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी, जे कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड आहे. तर तुम्हाला या BCom डिग्रीमध्ये टोटल 6 सेमिस्टर्स असतात. FY BCom साठी 2 सेमिस्टर, सेमिस्टर फर्स्ट, सेमिस्टर सेकंड. SY BCom साठी सेमिस्टर सेकंड, सेमिस्टर 3, सेमिस्टर 4 अँड लास्ट इयर फॉर TY BCom सेमिस्टर 5 अँड सेमिस्टर 6. ओके, या टोटल 6 सेमिस्टर मध्ये तुम्हाला FY BCom साठी सेमिस्टर फर्स्ट साठी टोटल 7 सब्जेक्ट्स आहेत. सेमिस्टर फर्स्ट साठी काय आहे, टोटल 7 सब्जेक्ट्स आहेत. त्यापैकी एक सब्जेक्ट आहे तो मी तुम्हाला टीच करणार आहे, अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट पेपर फर्स्ट. अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट पेपर फर्स्ट हा जो विषय आहे तो तुम्हाला मी कव्हर करणार सेमिस्टर फर्स्ट साठी. सेम पेपर सेमिस्टर सेकंड साठी आहे, अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट पेपर सेकंड. तर हा पेपर सेमिस्टर सेकंड मध्ये तुम्हाला मीच या ठिकाणी या पेपरचं टीचिंग करणार आहे. तर हा आहे आपला 7 सब्जेक्ट पैकी एक सब्जेक्ट. ठीक आहे, तर सेमिस्टर पॅटर्न, क्वेश्चन पेपर पॅटर्न वरती आपण सध्या बोलणार नाही आहोत, कारण या कोविडच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कशी परीक्षा पद्धत असेल हे आपल्याला सध्या तरी माहीत नाहीये. आपण आपलं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्यवस्थित करून काय करायचं, आपला प्रॉब्लेम आणि जे काय पॉसिबल आहे ते तुम्हाला मी हँड रिटन मध्ये काढलेले नोट्स तुमच्या गुगल क्लासरूम वरती दिलेले आहेत, त्या पूर्ण नोट्स कंप्लीट करा. बुक्स घ्या, आपलं FY BComचं, अकाउंटन्सीचं कुठच्याही पब्लिकेशनचं घ्या किंवा रेफरन्स बुक यूज करा तुम्ही. आणि त्या पद्धतीनं काय करूया, आपण आपला सिलेबस काय करूया, स्टार्ट करूया. पेपरचं नाव काय आहे हे बघा, अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट पेपर फर्स्ट. ओके, तर FY BCom सेमिस्टर काय आहे, आपलं फर्स्ट आहे, हे विसरायचं नाही. आपलं क्लासचं नाव काय, आपण कोणत्या वर्गात आहोत, FY BCom फर्स्ट इयर BCom सेमिस्टर फर्स्ट. या सेमिस्टर फर्स्ट साठी बघा, जो मुंबई युनिव्हर्सिटीनं जो काही करिक्युलम दिलेला आहे, जो काही सिलेबस दिलेला आहे, तर त्याच्यामधले हे 4 मॉड्यूल्स आहेत. वर्डिंग बघा कसं बदललेलं आहे, करिक्युलम, सिलेबस. ओके, आणि तुम्ही आतापर्यंत सब्जेक्ट म्हणत होता, सब्जेक्टला काय म्हणायचं, कोर्स. BComला काय म्हणणार तुम्ही, प्रोग्राम. BCom म्हणजे प्रोग्राम, सब्जेक्ट मीन्स कोर्स. आणि हे जे चॅप्टर्स असतात, मॉड्यूल्स असतात, त्याला हे जे चॅप्टर्स असतात त्याला काय म्हणणार आपण, मॉड्यूल्स म्हणणार.
किंवा तुम्ही त्याला टॉपिक म्हणत असाल, लेसन म्हणत असाल, तर ते आता मॉड्यूल्स झाले. अँड फॉर सेमिस्टर फर्स्ट दिस इज आवर 4 modules. First is the final accounts of sole trader. Okay, second is the stock valuations according to AS2 accounting standard second. Next is the departmental accounts and last is the hire purchase system. Okay, तर याच्यावरती आज आपण फर्स्ट लेक्चर थोडंसं डिस्कस करूया, जे तुम्ही आतापर्यंत स्टडी केलेले आहात आणि जे आपल्याला इथून पुढे कोणत्या अँगलनी आपला काय करायचंय, स्टडी करायचंय. कारण कसं आहे बघा, FY BCom मध्ये तुम्हाला सर्वांनाच ऑल 7 पेपर कंपल्सरी असतात, म्हणजे प्रत्येक, आणि FC NSS NCC हा एक ऑप्शन आहे, रिमेनिंग पेपर हे सगळे कंपल्सरी असतात. ठीक आहे. SY BCom ला गेल्यानंतर काय होतं, तुम्हाला 6+6 पेपर स्टडी करावे लागतात आणि त्या ठिकाणी तुमचं स्पेशलायझेशन येतं. स्पेशलायझेशन आपल्याकडे 2 आहेत BCom मध्ये. फर्स्ट जे स्पेशलायझेशन आहे ते ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी आहे अँड सेकंड स्पेशलायझेशन आहे ते बिझनेस मॅनेजमेंट. तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकता, पण जी मुलं ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी स्पेशलायझेशन सिलेक्ट करतात त्या विद्यार्थ्यांसाठी, त्या स्टुडंट्ससाठी, त्या लर्नरसाठी काय होतं, SY BComला सेमिस्टर 3 साठी एक ॲडिशनल अकाउंटचा पेपर त्यांना स्टडी करावा लागतो. 4 साठी परत एक पेपर असतो जो स्पेशलायझेशनचा असतो. आणि TY BCom मध्ये सेमिस्टर 5 ला 2 पेपर असतात आणि सेमिस्टर 6 ला 2 पेपर्स असतात. म्हणजे जे स्टुडंट अकाउंटन्सी स्पेशलायझेशन सिलेक्ट करतात त्यांना टोटल 6 पेपर अकाउंट्सचे कंप्लीट करावे लागतात. आणि रिमेनिंग जे पेपर आहेत 4, बघा, FY BComचे 2 अकाउंट्सचे पेपर हे सर्वांना कंपल्सरी असतात आणि SY BComला गेल्यानंतर सेमिस्टर 3 accountancy and financial management paper 3 and in semester 4 accountancy and financial management paper 4 हा सर्वांना कंपल्सरी असतो. म्हणजे बिझनेस मॅनेजमेंटचे जे स्टुडंट्स असतील त्यांनाही तो अकाउंटचा पेपर असतो आणि जे अकाउंटन्सी स्पेशलायझेशनचे स्टुडंट्स असतील त्यांनाही तो काय असतो, अकाउंटन्सीचा पेपर असतो. आता हे असं कशासाठी असतं, तर ते बेसिक अकाउंट आहे आपलं फायनान्शियल अकाउंटिंग. आता बेसिक अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय असतं बघा, ज्याच्यामध्ये आपण डेबिट क्रेडिटचा स्टडी करतो. ठीक आहे ना. अकाउंटन्सीचे 3 पार्ट्स असतात. फर्स्ट इज द फायनान्शियल अकाउंटिंग, सेकंड इज द कॉस्ट अकाउंटिंग अँड थर्ड इज द मॅनेजमेंट अकाउंटिंग. ओके, प्रत्येकाचे ऑब्जेक्टिव्ह जे काय आहेत, फीचर्स काय आहेत ते डिफरंट आहेत. तर त्यापैकी आपल्याला या FY BCom मध्ये फायनान्शियल अकाउंटिंगचा पार्ट बघायचा आहे. आणि अकाउंट म्हटलं की डेबिट क्रेडिट आलं, बरोबर आहे. तर तो आपल्याला काय करायचा आहे, या ठिकाणी स्टडी करायचा आहे. तर सिलेबसचा थोडासा ओव्हरव्ह्यू करूया. बघा, दिस इज सिलेबस फॉर सेमिस्टर फर्स्ट इन FY BCom फॉर आवर सब्जेक्ट दॅट इज द अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट. आपल्याला शॉर्टमध्ये AFM म्हणतात सगळे, AFM फर्स्ट पेपर. ओके, दिस इज द 4 modules. फर्स्ट इज द फायनल अकाउंट्स ऑफ सोल ट्रेडर. फायनल अकाउंट्स मीन्स फायनल अकाउंट्स, याच्यातूनच त्याचं मिनिंग समजतं बघा. आफ्टर कम्प्लिशन ऑफ द फायनान्शियल इयर, आफ्टर कम्प्लिशन ऑफ द अकाउंटिंग इयर, these accounts are prepared for find out the financial position of the concern, financial position of the business, that is the final accounts. And in semester first strictly our syllabus prescribed relates to final accounts of sole trader. Sole, SOLE, sole means single owner of the business, sole trader, single businessman ऑफ द बिझनेस. अँड जो सोल ट्रेडर असतो त्याचं जे काय फायनल अकाउंट आहे ते आपल्याला काय करायचंय, FY BCom मध्ये स्टडी करायचंय. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट मॉड्यूल. सेकंड इज द स्टॉक व्हॅल्युएशन. स्टॉक व्हॅल्युएशन अकॉर्डिंग टू AS सेकंड अकाउंटिंग स्टँडर्ड सेकंड हा आपला सेकंड मॉड्यूल आहे, स्टॉक व्हॅल्युएशन्स. आणि या स्टॉक व्हॅल्युएशन्स मध्ये ऍक्च्युली 4 मेथड्स आहेत. फर्स्ट इज द FIFO मेथड, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. Second is the LIFO method, last in first out method. Third one is the simple average method and last one is the weighted average method. But our Mumbai University strictly given only 2 methods in this particular module, that is the
first in first out method and weighted average method. That two methods are more scientific for stock valuation. Next, third topic is the departmental accounts. Various for analyzing the performance of each department, these accounts are prepared, departmental accounts. And in departmental accounts, in the books of head office, we will open the trading profit and loss account and balance sheet. This is the final account, but it is prepared in the books of head office, and open various departmental accounts. Last module is the hire purchase system. In hire purchase system, there are vendor and buyer. Okay, vendor and buyer, two parties, and in the books of these two parties, we will open the various ledger accounts and pass the various journal entries. This is the part. And one inherent part in this final account, that is the capital expenditure, capital receipts, capital profit, revenue expenses and deferred revenue expenditures. तर तो पार्ट या फायनल अकाउंट मध्ये छोटासा आहे टॉपिक एक, तर तो पण आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, स्टडी करायचंय. तर हा आहे आपला अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंटचा सेमिस्टर फर्स्ट साठीचे मॉड्यूल्स. ऍक्च्युली ते 4 मॉड्यूल्स दिसतात, पण आपल्याला फायनल अकाउंट्स मध्ये एक छोटंसं मॉड्यूल आहे इन्क्लूड. फॉर एक्झाम्पल, पेमेंट ऑफ सॅलरीज हा कुठचा एक्सपेन्सेस आहे, याचे ट्रान्झॅक्शन्स असतात आणि त्याचा टाईप आपल्याला लिहायचा असतो आणि त्याचं एक रिझन असतं त्या ठिकाणी असं. ठीक आहे. स्टॉक व्हॅल्युएशन हा पार्ट आपल्याला TY.BCom मध्ये इम्पॉर्टंट आहे. स्टॉक व्हॅल्युएशन, डिपार्टमेंटल अकाउंट्सचा उपयोग आपल्याला TY.BCom मध्ये कॉस्टिंग स्टडी करताना होत असतो. आणि एक करायचं या ठिकाणी, आता आपलं जेव्हा ऑफलाईन सुरू होईल तेव्हा तुमचं बेसिक किती पक्का आहे ते आपल्याला समजेलच. तर त्याच्यासाठी काय करायचं, अकाउंट ज्यांना चांगलं स्टडी करायचं आहे, ज्यांना करिअर करायचं आहे आपलं चांगलं, आणि त्यांच्यासाठी अकाउंटच्या डेबिट आणि क्रेडिट पासून आपण काय करणार, स्टार्ट करणार. ठीक आहे. बेसिकली बघा, आपण अकाउंटमध्ये, अकाउंट म्हटलं की त्या ठिकाणी काय असतं, आपलं डेबिट आणि क्रेडिट असतं. पण आपल्या बऱ्याच लोकांना माहित नाहीये की त्या ठिकाणी आपण डेबिट आणि क्रेडिट असं वर्डिंग काय यूज करतो. बरोबर आहे ना. किंवा कसं असतं बघा, आपल्याकडे बऱ्याच गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल, सॅलरीज अँड वेजेस असतं. बरोबर आहे ना. सॅलरीज अँड वेजेस आपण कुठे रेकॉर्ड करतो, P&L अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. किंवा वेजेस अँड सॅलरीज असेल तर काय करतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. ओके. बॅलन्स शीट जी काय असते, फॉर एक्झाम्पल ट्रेडिंग P&L अकाउंट, ट्रेडिंगच्या डेबिटला कुठले ऍस्पेक्ट्स असतात, क्रेडिटला कुठले रेकॉर्ड केले जातात, P&L अकाउंटच्या डेबिटला काय येतं, क्रेडिटला कुठचे आयटम्स असतात आणि ते का असतात. बरोबर. ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस ह्या कन्सेप्ट काय आहेत, त्याच्यानंतर ग्रॉस परचेसेस, नेट परचेसेस, ग्रॉस सेल्स, नेट सेल्स. ओके. बॅलन्स शीट असेटला गेल्यानंतर बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. तर ते स्टेटमेंट का आहे, आणि स्टेटमेंट म्हटल्यानंतर त्या ठिकाणी लायबिलिटीज, असेट्स असतात. क्लासिफिकेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. तर एक लक्षात ठेवायचं, हे जे फायनल अकाउंट आहे हे आपलं बेसिक आहे. ओके. जे तुम्ही 11th मध्ये 12th मध्ये स्टडी केलेलं असणार आहे. पण प्रॉब्लेम सोडवणं म्हणजे अकाउंट आपल्याला येतं असं समजण्याची काही गरज नाहीये. तर आपल्याला मीनिंग, कन्सेप्ट क्लिअर असायला हव्यात. आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आपला थेरॉटिकल पार्ट हा जास्त क्लिअर हवा प्रॅक्टिकल पेक्षा. ठीक आहे ना. आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपलं जे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग आहेत, जे तुम्ही 11th मध्ये स्टडी केलेले आहेत, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, त्याचे जे रूल्स आहेत. पर्सनलचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअलचं रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंटचं रूल काय आहे, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. ठीक आहे. तर हे रूल तुम्हाला अप्लाय करता आले ट्रान्झॅक्शन वरती, तर तुम्हाला अकाउंट 100% जे मी तुम्हाला टीच करणार आहे ते तुम्हाला परफेक्ट समजणार. आणि या पद्धतीनेच अकाउंटचा स्टडी करायचा असतो. काहीही पाठांतर करायचं नाहीये किंवा कुठलीही गोष्ट प्रॅक्टिस करायचा, रट्टा मार्के स्टडी करायचा नाहीये. तर आपण आता डिग्री लेवलला आलो आणि 12thचा पर्यंत तुम्ही काय होतात आणि डिग्रीमध्ये काय आहात याचा काहीही संबंध नसतो. ठीक आहे. तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपण बघूया नेक्स्ट लेक्चर पासून.